नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. इस प्यार को क्या नाम दूं, भाग 38. मागील भागात. ईशा, एक विचारू तुम्हाला? ईशा, नक्की काही प्रॉब्लेम आहे का? मल्हार. तसं ईशाने चमकून त्याच्याकडे पाहिलं. नाही प्लीज, तुम्ही घाबरून जाऊ नका, मी सहज विचारलं. मल्हार. आता मात्र ईशाने मान खाली घातली. ओके, तुम्हाला काही सांगायचं नसेल तर नका सांगू, पण प्लीज अपसेट होऊ नका. आणि हो, कधी मदत लागली तर नक्की सांगा. मल्हार. आणि मग मल्हारने तिला तिच्या ऑफिसजवळ सोडलं आणि तो निघून गेला. इकडे प्रताप मात्र जोरात काम करत होता. तिघांना शोधायला आकाश पाताळ एक करत होता. काही करून त्याला त्या तिघांना शोधून काढायचं होतं आणि आता तो त्या तिघांपासून जास्त दूर नव्हता. आता पुढे. इकडे आदित्यने ईशाला शोधण्यासाठी एक नवा मार्ग शोधला होता, तो म्हणजे अभिमन्यू पाटील. आदित्य आज अभिला भेटायला आला होता. आदित्य, आज तू इथे कसा? तुला आज वेळ मिळाला मला भेटायला? अभि आदित्यला पाहून म्हणाला. आदित्य अभिच्या घरी येऊन बसला होता. सॉरी, वेळच भेटला नाही, पण आज वेळच अशी आली की मला तुझ्याकडे यायला लागला. आता मला फक्त तूच मदत करू शकशील. आदित्य थोडा भावुक होऊन म्हणाला. अरे रिलॅक्स यार, आणि मदत बिदत काय, हुकूम सोड, मी तुझ्यासाठी काही करायला तयार आहे. अभि. अरे आज चक्क आदित्य साहेब इथे? अहो भाग्य आमुचे, जो आप यहाँ पधारे. पिया येता येता म्हणाली. बघ आता पिया पण तुला चिडवते. अभि हसत म्हणाला. त्याचा आदित्य देखील कसनूस हसला. मग आदित्य, कुठवर आली तुमच्या प्रेमाची गाडी म्हणायची? पिया अभिच्या शेजारी बसत म्हणाली. आज मी त्यासाठीच इथे आलो आहे. आदित्य. म्हणजे? अभि आणि पिया एकत्र म्हणाले. ईशा मिसिंग आहे. आदित्य. मिसिंग म्हणजे? अभि. अरे ती कुठेतरी निघून गेली, तेही न सांगता. खूप शोधला आम्ही तिला, पण तिचा काहीच पत्ता नाही लागला. आदित्य. एक मिनिट, तू मला सगळं काही नीट सांग. अभि. आणि मग आदित्यने एक खोल श्वास घेतला आणि मग त्याने अभि आणि पियाला ईशा भेटल्यापासून ते आतापर्यंत सगळं काही सांगितलं. काय? एवढं सगळं झालं आणि तू मला आता सांगतोस? अभि. मला काही सुचत नव्हतं रे. माझ्या अशा वागण्याने कधीतरी ती तिचे प्रेम कबूल करेल, मला कधीतरी तिच्या मनातलं कळेल असं मला वाटलं होतं. पण ती असं काहीतरी करेल, न सांगता निघून जाईल, हे मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. पण जेव्हा हे सगळं घडलं तेव्हा खूप उशीर झाला होता. त्यानंतर मी तिला खूप शोधलं, पण तिचा काहीच पत्ता लागत नाही. आता वेड लागायची वेळ आली आहे मला. आदित्य भरल्या डोळ्यांनी म्हणाला. तू शांत हो आदित्य, काळजी करू नकोस, ईशा लवकरच भेटेल. पिया. मला काहीच कळत नाही नक्की काय सुरू आहे तिच्या डोक्यात. ती माझ्यापासून काहीतरी लपवत आहे हे मला नेहमी जाणवायचं, आणि मी तिला खूप वेळा विचारण्याचा प्रयत्न केला, पण तिने मला कधीच काही कळू दिलं नाही. आदित्य. नक्की कशाबद्दल बोलत आहेस तू? अभिने न समजून विचारले. अभि, मी नक्की काही सांगू शकत नाही, पण मला वाटतं ईशाचा नक्की काहीतरी भूतकाळ आहे, जो ती कुणाला सांगत नाही. आतल्या आत एकटी स्वतःशीच लढत असते. आदित्य शून्यात नजर लावून म्हणाला. भूतकाळ? अभि स्वतःशीच पुटपुटला. अरे पण कसला भूतकाळ? पिया. हो भूतकाळ, ती काहीतरी लपवत आहे. आदित्य. आणि तू हे कशावरून बोलत आहेस? पिया. नाही म्हणजे असं काही घडलं होतं का? अभि. हो म्हणजे खूप गुड वागायची ती. कॉलेजला असताना अचानक एक दिवस गायब झाली. त्यानंतर ती मला या शहरात भेटली. विचारलं तर म्हणाली की बाबाचं ट्रान्सफर झालं होतं म्हणून. मला वाटतं की कारण काही वेगळं होतं. आदित्य. पण मग तिचे कोणी नातेवाईक वगैरे आहेत का? अभि. नाही, तिचे आई बाबा आणि ती एवढेच तिचे कुटुंब, या व्यतिरिक्त कोणीच नाहीत. आदित्य. मला काय वाटतं माहीत आहे का आदित्य? अभि. काय? आदित्य. तू ज्या भूतकाळाविषयी बोलत आहेस ना, तो भूतकाळ फक्त तिच्याशी निगडीत नाही, तर तिच्या आईबाबाबद्दल सुद्धा असेल. अभि. हो असू शकतो, पण मग आता शोधून कसं काढायचं? आदित्य. ते तर आहेच, पण डोंट वरी, आपण नक्कीच शोधून काढू. मी माझी माणसं कामाला लावतो. अभि. आदित्य. इकडे ईशा मात्र विचारात होती. तिचं एक मन तिला खुणावत होतं.
की मल्हार एक चांगला माणूस आहे, त्याला सगळं खरं सांगितलं तर तो नक्की समजून घेईल आणि तिला मदत करेल. पण दुसरं मन मात्र माघार घेत होतं. त्याने समजून नाही घेतलं आणि त्याने जर प्रतापला भेटून सगळं काही सांगितलं तर? नाही, नको ते सगळं. पुन्हा एकदा तिला प्रतापला तिच्या आणि आईबाबाच्या आयुष्यात आमंत्रण द्यायचं नव्हतं. तिचं स्वतःशी द्वंद्व सुरू होतं, पण निर्णय काही घेता येत नव्हतं. अभिने त्याची माणसे कामाला लावली. ती कशी ईशाचा शोध घेत होते. अगदी ईशाबद्दल छोटी छोटी माहिती गोळा करत होते, पण अजून पूर्णपणे काही कळलं नव्हतं. आज प्रताप खुश होता. इतकी वर्ष जे तो मिळवण्याचा प्रयत्न करत होता, आज ते त्याच्या हाती आलं होतं. त्याच्या माणसाने सामदाम दंडभेद वापरून आईबाबा आणि ईशाचा पत्ता शोधून काढला होता. आदित्य चांगल्या मार्गाने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होता, पण प्रतापने तेच काम चुकीच्या मार्गाने केले होते आणि त्यात तो सफल झाला होता. आज ईशा कामावर निघाली. ईशा, आज कामावर नको ना जाऊ? आयू, का? ईशा, माहीत नाही का, पण आज खूप अस्वस्थ वाटत आहे. असं वाटतं की जणू आज काहीतरी अघटित घडणार आहे. आयू, तू ना आधी त्या सिरियल बघणे बंद कर. दिवसभर एकटी घरात बसून त्या सिरियल बघत बसते आणि मग असं काहीतरी बडबडत असते. ईशा खोटं खोटं रागवत म्हणाली. पिल्लू, अगं असं काही नाही, ऐक ना प्लीज. तुझ्या बाबाला सुद्धा मी हेच सांगत होते. आयू कणवळून म्हणाली. आयू, तू आधी शांत हो आणि मनातून सगळे विचार काढून टाक. प्लीज एकदा ऐक ना. आयू, मला उशीर झाला आहे, मला जावं लागेल ग. आधीच ॲक्सिडेंटमुळे खूप सुट्ट्या झाल्या आहेत माझ्या. नवीन नोकरी आहे, अजून सुट्ट्या नाही घेऊ शकत. आपण संध्याकाळी बोलू बाबा आल्यावर. ईशा. आणि मग ईशा निघून गेली. ईशा 2 पावले पुढे गेली आणि परत थांबली आणि आयूजवळ आली आणि आयूला मिठी मारली. तसं आयूने आपल्या हाताच्या विळखा तिच्या भोवती गुंफला. तू नको ना काळजी करू, आता सगळं ठीक आहे आपल्या आयुष्यात. त्यामुळे आता आणखीन वाईट नाही होणार. आणि खूप दिवस झाले इथे आल्यापासून तू घरातच आहेस, बाहेर कुठे गेलो नाहीत आपण, त्यामुळे तुला बोर होत असेल. एक काम करायचं का आपण? ईशा. काय? आयू, आपण तिघींना संध्याकाळी कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ. बाहेरच डिनर करू, म्हणजे तुझा मूड पण फ्रेश होईल आणि आपण तिघेही खूप दिवसानंतर एकत्र टाईम स्पेंड करू. ईशा. ठीक आहे आयू, ये हुई ना बात. ईशा. आणि मग ईशा निघून गेली. तिच्या बोलण्याने आयू थोडं रिलॅक्स तर झाली, पण मनाची अस्वस्थता मात्र काही केल्या कमी होत नव्हती. इकडे ईशा आज खूप खुश होती. खूप दिवसानंतर ती आणि आयूबाबा आज बाहेर जाणार होते. पुन्हा एकदा आपण आपलं पूर्वीचं आयुष्य जगत आहोत याची जाणीव तिला होत होती. नाही म्हणायला आदित्यपासून दुरावल्याचा त्रास तर होताच, पण आयूबाबांसाठी तिने सगळा त्रास बाजूला ठेवून आनंदाने जगण्याचा निर्णय घेतला होता आणि ती मनापासून तो प्रयत्न करत होती. पण आज येणाऱ्या वादळापासून ती देखील अभिज्ञ होती. ईशा संध्याकाळी घरी निघाली. घरी येऊन छान तयार होऊन आईबाबासोबत बाहेर जायचं छान प्लॅन केला होता तिने. ती घराजवळ पोहोचताच तिने पाहिलं तर दरवाजा बंद होता. कदाचित आईबाबा तयार होत असतील असा विचार करून तिने आपल्या जवळच्या चावीने डोअर ओपन केले आणि आत आली. पण आत तर अंधार होता. कदाचित आईबाबाने काहीतरी सरप्राईज प्लॅन केला असेल असा विचार करून आवाज न करताच आपल्या रूममध्ये जाऊन तयार व्हायचं, म्हणून ती लाईट ऑन न करताच तिच्या रूमच्या दिशेने निघाली. इतक्यात घरातील सगळ्या लाईट ऑन झाल्या आणि समोरचा नजारा पाहून ती शॉक झाली. कारण हॉलच्या एका कोपऱ्यात बाबाचे तोंड बांधून काही माणसांनी त्याला पकडून ठेवलं होतं, तर दुसऱ्या कोपऱ्यात आईचे तोंड बांधून तिला देखील 2-3 माणसांनी पकडून ठेवलं होतं. आणि मधोमध प्रताप हातात गन घेऊन तिच्याकडे पाहून विक्षिप्तपणे हसत होता. प्रतापला पाहून तर ईशाची बोबडीच वळाली. ती पटकन 2 पावले मागे गेली. तिचा श्वास मोठमोठ्याने सुरू झाला. क्षणात हे काय सुरू आहे हे तिला देखील कळत नव्हतं. तेवढ्यात प्रतापने त्याच्या माणसाला इशारा केला. तसं त्या माणसाने पटकन बाबाच्या आणि आईच्या तोंडावरची पट्टी काढली. तसं बाबा पटकन ईशाला म्हणाला, पिल्लू तू घाबरू नकोस, काही होणार नाही तुला, मी आहे बाळा. बाबा. तसं ईशाने फक्त भरल्या डोळ्यांनी बाबाकडे पाहिलं. पिल्लू वासू बरोबर बोलतोय, तू अजिबात काळजी करू नकोस. आयू देखील रडत म्हणाली, बाबा. ईशा खूप कष्टाने बोलण्याचा प्रयत्न करत होती. प्रतापच्या अशा अचानक समोर येण्याने ती खूप बावरून गेली होती. आता डोकं देखील ठणकायला लागलं होतं. नकळतपणे मनावर झालेले आघात पुन्हा एकदा वर डोकावत होते. वा वा, काय प्रेम आहे हा, मानला बाबा तुम्हाला.
समोर मरण दिसतंय तरी तुम्ही हिला धीर देताय? प्रताप छन्नी हसत म्हणाला आणि हळूहळू प्रताप ईशाच्या दिशेने पाऊल टाकू लागला. प्रताप, दूर राहा माझ्या मुलीपासून. पिल्लू, तू जा इथून. बाबा स्वतःची सुटका करण्याची धडपड करता करता म्हणाला. पण ईशा मात्र काहीही ऐकण्याच्या आणि समजण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती तिथेच एका कोपऱ्यात आपलं डोकं घट्ट पकडून बसली होती. तुझी मुलगी? ऐकलं का मंडळी? प्रताप त्याच्या माणसाकडे पाहून मोठ्याने हसत म्हणाला. तसं त्याची माणसं देखील हसायला लागली. हो, त्याची मुलगी. ईशा वसूची मुलगी आहे. कारण फक्त जन्म देऊन बाप होता येत नाही प्रताप. आयु डोळ्याने आग ओकत म्हणाली. तसं प्रताप आयूजवळ आला आणि तिच्यावर एक जडजडीत कटाक्ष टाकला आणि दुसऱ्या क्षणाला त्याने आयूच्या एक जोरदार कानाखाली लगावली आणि मग आयूचे केस मागून घट्ट पकडले आणि तिला म्हणाला, नालायक बाई, तुझ्यासारखी नालायक बाई दुसरी या जगात असू शकत नाही. आपला नवरा जिवंत असून देखील इतकी वर्षे एका परपुरुषाबरोबर राहिलीच आणि वर त्या माणसाला आपल्या मुलीला नाव द्यायला देखील भाग पाडले. प्रेमाच्या नावावर हे चाळे केले तुम्ही दोघांनी. माझे आयुष्य बर्बाद केले. प्रताप मनातील सगळी गरड ओकत म्हणाला. तसं आयूने थोडी ताकद लावून आपले केस त्याच्या हातातून सोडवले आणि जोराचा धक्का प्रतापला दिला. बाप, नवरा या शब्दांचा अर्थ तरी कळतो का तुला? अरे, मुलगी झाली म्हणून जन्मजात तिच्या गळा घोटायला निघालेला नराधम तू स्वतःला बाप म्हणतोस? अरे, तू बाप सोड, माणूस म्हणण्याच्या देखील लायकीचा नाही आहेस. आणि नवरा काय असतो हे तुला माहीत तरी आहे का? फक्त एका स्त्रीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं म्हणून कोणी नवरा होत नाही. त्या मंगळसूत्राबरोबर खूप जबाबदाऱ्या येतात. त्यातली एक जबाबदारी तू पार पाडली आहेस का? आणि स्वतःला नवरा म्हणतोस? तुझ्या तर. प्रताप रागात ओरडला आणि आयूच्या अंगावर धावून गेला. पण त्याचवेळी बाबाने पूर्ण ताकद लावली आणि स्वतःला प्रतापच्या माणसाच्या हातून सोडवून आयू आणि प्रतापच्या मध्ये येऊन उभा राहिला. मी त्यावेळी देखील तुला शामूपर्यंत पोहोचू दिलं नव्हतं आणि आत्ताही तुला मी शामूपर्यंत पोहोचू देणार नाही. बाबा, नराधम माणसा, तू इतक्या खालच्या पातळीला जाशील असं कधी वाटलं नव्हतं. काय वाकडे केले आम्ही तुझं? तुला तुझं आयुष्य सुखाने जगता आले ना, मग आम्हाला का शांतपणे जगू देत नाही आहेस? आयू चवताळून म्हणाली. या प्रताप, मोहिते पाटलाची बायको आहेस तू आणि ही कार्टी जिला तू माझ्या घरात जन्म दिलास. एवढी वर्ष माझ्या तोंडाला काळिंबा फासून येते तुझ्या यारसोबत सुखाने जगत आहेस आणि तरी म्हणतेस की तू माझं काय बिघडवलं आहेस? तुझ्यामुळे माझी इज्जत रस्त्यावर आली. लोक माझ्यावर थुथू करत होते आणि तरीही तुला वाटतं की मी तुला सुखाने जगू द्यायचं? प्रताप, लोकांनी तुझी थुथू केली त्याला जबाबदार तूच आहेस. एका तरी माणसाबरोबर तू आजपर्यंत धड वागला आहेस का? आणि परका माणूस सोड, स्वतःच्या जन्मदात्या आईबरोबर सुद्धा तू कधी प्रेमाने नाही वागलास. माझ्याशी लग्न करून माझ्या आयुष्याची वाताहात केलीस. तुला माहिती होतं माझं वसूवर प्रेम आहे, पण फक्त आणि फक्त तुझ्या पुरुषी अहंकार दुखावल्यामुळे माझ्या मनाविरुद्ध तू माझ्याशी लग्न केलं. माझ्या मनाविरुद्ध तू माझ्या शरीरावर हक्क गाजवलास आणि इतकं होऊन जेव्हा तुझं बाळ मी माझ्या पोटात वाढवत होते तेव्हा मुलगा हवा म्हणून माझ्याकडे दिवस रात्र हट्ट केलास. मला नको नको तेवढा त्रास दिलास आणि जेव्हा मी एका मुलीला जन्म दिला तेव्हा काय केलंस? बोल ना, काय केलंस? एक मुलगी जन्माला घातली म्हणून माझा छळ केलास. पण एवढं सगळं करून तुझी भूक नाही भागली. कहर म्हणजे एका कोवळ्या जीवाला मारायला निघाला होतास. त्या रात्री जर मी धाडस केलं नसतं ना तर आज माझी इशू जिवंत नसती. आयू आज मनातली सगळी सल बोलून दाखवत होती. इतक्यात प्रतापने मोठमोठ्याने टाळ्या वाजवल्या आणि पुन्हा विक्षिप्तपणे हसायला लागला आणि आयूकडे पाहून म्हणाला, वा वा ग माझी झाशीची राणी. असं सांगत आहे जसा मोठा पराक्रमच केला आहेस. एवढं सगळं सांगत आहेस, माझी चुका दाखवत आहेस. मग हे सांग ना की तू कशी त्या गावाबाहेर आपल्या याराबरोबर इथे पडून आलीस? प्रताप, हो, आले पडून मी. ओके, आणि हे मी कुणाला लाजून नाही सांगणार तर गर्वाने सांगेन. कारण की वसू एक माणूस आहे. तुझ्यासारख्या नराधमाबरोबर आयुष्य काढण्यापेक्षा मला वसूसारख्या साध्या बोळ्या माणसावर प्रेम केल्याचा अभिमान आहे आणि त्याच्याबरोबर हसतमुखाने मी आयुष्य काढायला देखील तयार आहे. आणि फक्त हाच जन्म नाही तर येणारा प्रत्येक जन्मात मला वसूबरोबर राहायचंय. काय करणार आहेस तू? सांग ना, काय करणार आहेस? आता मात्र आयू प्रतापची कॉलर पकडून तावातावाने बोलत होती. तेवढ्यात प्रतापने त्याच्या माणसांना इशारा केला आणि मग त्या माणसाने परत आयूबाबाला पकडले आणि मग प्रताप ईशाजवळ आला. ईशा अजून मान खाली घालून दोन्ही हाताने डोकं घट्ट पकडून कोपऱ्यात बसली होती. थरथर कापत होती. प्रतापने तिचे केस पकडून तिला उठवले. तसं ईशा कणवडली. काय झालं? त्रास होत आहे माझ्या बाळाला? प्रताप ईशाच्या गालावरून गन फिरवत म्हणाला. प्रताप, सोड तिला. आयू, प्रताप, ईशाला सोड.
बाबा देखील मोठ्याने ओरडला. अरे बापरे, किती ते प्रेम. तुला त्रास झाल्यावर यांना पण त्रास होतो. पण तुझ्यामुळे मला किती त्रास झाला आहे माहीत आहे तुला. प्रताप ईशाच्या केसावरची आपली पकड घट्ट करत म्हणाला. तसं ईशाने आपले ओठ दातात दाबून ठेवले. डोळ्यातून निरंतर पाणी वाहत होते. प्रताप, सोड तिला. तिच्यामुळे तुला काही त्रास झाला नाही. ती आतापर्यंत तुझ्या सावलीला देखील उभी नव्हती. आयू: हो प्रताप, तुला जो काही त्रास झाला आहे तो आमच्यामुळे. त्यात ईशाचा काही दोष नाही. त्यामुळे तुला काही त्रास द्यायचा आहे तो आम्हाला दे, पण ईशाला सोड. बाबा: हिला सोडू? सगळ्याच गोष्टीचं मूळ तर हीच आहे ना. हिच्यामुळेच तर सगळं झालं आहे ना. मग हिला माफ केलं तर तो वरचं मला कसा माफ करेल. प्रताप क्रूर हसत म्हणाला. प्रताप, अरे ती तुझीही मुलगी आहे. तिच्या जन्मदाता आहेस तू, हे विसरू नकोस. आयू: आणि हीच माझी चूक आहे आणि आता मीच ती सुधारणार. प्रताप हसत म्हणाला आणि दुसऱ्या क्षणी तो ईशाचा गळा दाबू लागला. आता मात्र त्याच्या हातातून सुटण्याचा ईशा प्रयत्न करू लागली, पण प्रतापच्या ताकदीपुढे तिची ताकद अगदी क्षुल्लक होती. इकडे ईशाला तडफडताना पाहून आयूबाबा देखील सुटण्यासाठी धडपडत होते, पण प्रतापच्या माणसाने त्यांना अजूनच घट्ट पकडून ठेवले होते. इकडे प्रताप ईशाच्या गळ्यावरची आपली पकड अजूनच घट्ट करत होता. आता मात्र ईशाला श्वास घ्यायला त्रास होत होता. तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. जीभ बाहेर आली होती. हळूहळू डोळ्यासमोर अंधार पसरत होता. कोणत्याही क्षणी तिचा जीव जाईल असं वाटत होतं. आता मात्र तिची अशी अवस्था पाहून बाबा पेटून उठला आणि त्याने पूर्ण ताकदनिशी प्रतापच्या माणसांना धक्का दिला आणि एका माणसाच्या हातून त्याची गन हिसकावून घेतली आणि मग ती प्रतापवर ताणली. प्रताप, ईशाला सोड, नाहीतर मी तुझ्यावर गोळी झाडेन. बाबा प्रतापकडे पाहून म्हणाला. तसं प्रतापने पटकन ईशाचा गळा सोडला. तसं ईशा पटकन खाली पडली. ए, तिला पण सोडा. बाबा प्रतापच्या माणसांकडे पाहून म्हणाला. तसं त्या माणसाने प्रतापकडे पाहिलं. प्रतापने त्यांना सोडण्याचा इशारा केला. तसं त्या माणसाने आयूला सोडले. आयू पटकन ईशाजवळ आली. ईशाला तिने उठवून बसवले आणि प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवू लागली. ईशू, पिल्लू कशी आहेस? काळजी करू नकोस. तुझे आयूबाबा कायम तुझ्या सोबत असतील. आयू तिला कुरवाडत बोलत होती. बाबा तोपर्यंत प्रतापाने त्यांच्या माणसावर गन रोखून उभा होता. ईशू, उठ बाळा. बाबा. आयूने देखील मग ईशाला उठवून उभे केले. शामू, ईशूला घेऊन बाहेर पड. बाबा आयूकडे पाहून म्हणाला. तसं आयू पटकन ईशाला घेऊन बाहेर पडली. बाबा तसाच त्या माणसांवर आणि प्रतापवर गन रोखून बाहेर आला आणि मग त्याने पटकन बाहेरून दरवाजा लावून घेतला आणि मग बाबा धावतच त्याच्या गाडीच्या दिशेने निघाला. तोपर्यंत आयू देखील ईशाला घेऊन गाडीजवळ आली. बाबाने पटकन तिला मागच्या सीटवर बसवले. तसं ईशाने मागे सीटला डोकं टेकून शांतपणे डोळे मिटले. बाबा ड्रायव्हिंग सीटवर बसला तर आयू त्याच्या बाजूच्या सीटवर बसली. बाबाने गाडी स्टार्ट केली आणि भरधाव वेगाने पळवायला सुरुवात केली. वसू, अरे कुठे निघालोत आपण? आयूने घाईघाईत विचारले. सध्या मला पण माहीत नाही, पण आता मला फक्त प्रतापपासून खूप दूर जायचं आहे. बाबा. पण आता जाणार कुठे? यावेळी कोण आपल्याला आसरा देणार? आयू. मला हे कळत नाही की प्रताप आपल्यापर्यंत पोहोचला कसा? बाबा पटकन बोलून गेला. नक्कीच त्याला आपल्याबद्दल कोणीतरी सांगितलं असेल. आयू. इशू कशी आहे? बाबा. पोरगी पार कोमेजून गेली आहे. त्या नराधमाने माझ्या पोरीचे खूप हाल केले. आयू डोळ्यात पाणी आणून म्हणाली. तू काही काळजी करू नकोस शामू. माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी तिला आणि तुला काही होऊ देणार नाही. बाबा. इतक्यात बाबाने फ्रंट मिररमध्ये पाहिलं तर प्रताप त्यांच्या मागावर होता. तसं बाबाने गाडीची स्पीड आणखीन वाढवली. काय झालं वसू? आयूने बाबाला गाडीच्या स्पीड वाढलेलं पाहून विचारलं. मागे बघ. बाबा एवढंच म्हणाला. तसं आयूने मागे वळून पाहिलं तर तिला प्रतापची गाडी दिसली. हा परत आला? हा कधी आपला पाठलाग सोडणार? आयू वैतागत आणि घाबरून म्हणाली. रात्रीच्या वेळी रहदारी कमी असल्याने बाबा गाडी सुसाट पळवत होता तर आयू अधूनमधून मागे वाकून पाहत होती. ईशा मात्र या सगळ्यापासून अभिज्ञ होती. डोळे मिटून शांतपणे झोपली होती. आता मात्र प्रताप बाबाच्या खूपच जवळ आला होता आणि सतत बाबाच्या गाडीला धक्का मारण्याचा प्रयत्न करत होता. बाबा मात्र सफाईदारपणे स्वतःला वाचवत होता. आता त्याची चकमक सुरू होऊन खूप वेळ झाला होता. एव्हाना गाडी शहराच्या बाहेर आली होती. घाटातून बाबा व्यवस्थित गाडी चालवत होता, पण प्रताप अजूनही त्यांच्या मागावर होता. आता बाबाला जरा गाडी चालवताना त्रास होत होता,
कारण दोन्ही बाजूला दरी होती. शिवाय बाहेर अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं. समोरून येणारी गाडी देखील अगदी जवळ आल्यावर दिसत होती. बाबाचे एक चुकीचं पाऊल त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकणार होता. आयू मात्र सतत मागे वळून पाहत होती. इतक्यात प्रतापने त्यांना गाठलं आणि त्याच्या गाडीची एक जोरदार धडक बाबाच्या गाडीला दिली. आता मात्र बाबाच्या स्टेअरिंगवरचा हात सुटला आणि बाबा आयूच्या बाजूला झुकला. ईशा देखील त्या धक्क्याने जागी झाली, पण तेवढ्यात बाबाने पुन्हा स्वतःला सावरले आणि पुन्हा आपले हात घट्ट स्टेअरिंगवर ठेवले. बाबा आयू, तुम्ही ठीक आहात ना? ईशा खूप वेळानंतर पहिल्यांदा काहीतरी बोलली. पिल्लू, आम्ही ठीक आहोत. तू ठीक आहेस ना? बाबा गाडी पळवता पळवता म्हणाला. वसू, काहीतरी कर. आयू. पिल्लू, तुझ्याजवळ फोन आहे का? बाबा. नाही बाबा. ईशा. इतक्यात परत एक धडक प्रतापने त्यांच्या गाडीला दिली. यावेळी ईशा मात्र दुसऱ्या बाजूला आपटली आणि यावेळी मात्र तिच्या डोक्याला जखम झाली. आयूच्या देखील हातापायाला लागले. बाबा देखील जखमी झाला. तरी पण आताही बाबा खूप सांभाळून गाडी चालवत होता आणि प्रतापपासून वाचण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता. पण आता प्रताप देखील पेटून उठला होता आणि त्याने आता काही करून त्यांना न सोडायचा निर्णय घेतला आणि काहीतरी ठरवून त्याने एक जोराची धडक बाबाच्या गाडीला दिली आणि बघता क्षणी बाबाची गाडी हवेत होती. त्यानंतर जमिनीवर आपटून 2-3 गोलांट्या खाऊन दरीच्या टोकाशी जाऊन पडली. आता तिघेही खूप जखमी झाले होते. ईशा मागच्या बाजूला रक्तबंबाळ होऊन पडली होती, तर बाबा आणि आयू पुढे रक्तबंबाळ होऊन पडले होते आणि त्यांच्या बाजूने गाडी दरीच्या दिशेला झुकली होती. इकडे काही क्षणात ईशाला शुद्ध आली आणि तिने पाहिलं तर बाबा आणि आयू कोणत्याही क्षणी दरीत पडतील अशी तिला वाटली. तिने पूर्ण ताकद एकवटून त्यांना पकडण्यासाठी हात पुढे केला आणि त्या क्षणी गाडीचा दरवाजा तुटला आणि बाबा आयू गाडीतून दरीत पडले. इकडे त्यांना आपल्या डोळ्यासमोर ईशाने दरीत पडताना पाहिलं आणि दुसऱ्या क्षणी तिचे डोळे मिटले. त्यांची ती अवस्था पाहून प्रतापचं राक्षसी हास्य वातावरणात दुमदुमत होतं. ईशाच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा अध्याय संपूर्णात आला होता. आता यापुढे ईशा नक्की काय करेल? आयूबाबा गेल्याने तिच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली आहे ती पोकळी कशाप्रकारे भरेल? असे सगळे प्रश्न तुम्हाला पडले असतील ना? आणि त्याचबरोबर मला देखील पडले आहेत. आता तरी आदित्य तिच्या आयुष्यात येईल का? तिला सांभाळून घेऊन पुन्हा एकदा तिला आनंद देऊ शकेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जर हवी असतील तर माझी कथा आवर्जून ऐका. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.